पिस्तूल बाळगणाऱ्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक। 1,33,400 रुपयांची 5 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त। नागज फाट्यावर पोलिसांनी सापळा लावून केली कारवाई। विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार राजकुमार पांडुरंग पाटोळे वय वर्ष 27 राहणार हनुमान नगर नांगोळे तालुका कवटेमंकाळ यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नागज फाटा इथे जेरबंद केले। राजकुमार पाटोळे याच्याकडून 1,33,400 रुपयांची 5 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई काल गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी 11च्या सुमारास केली। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस कर्मचारी सागर लवटे यांना पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार पाटोळे हा नागज फाटा इथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता। काही वेळाने तिथे पाठीला सॅक अडकवलेला एक युवक थांबलेला दिसला। त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्याच्याकडे कापडात गुंडाळलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल, 4 देशी बनावटीचे मेपटे आणि 6 जिवंत काडतुसे आढळून आली। आरोपी राजकुमार पाटोळे याच्याकडे याबाबतचा परवाना नव्हता। सदर 5 पिस्तूल त्याने मन्नावर, जिल्हा धार, राज्य मध्य प्रदेश येथून आणल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपी राजकुमार पाटोळे यास अटक करून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 8459605047। उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे। कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।